पुण्यामध्ये खडकवासला धरण परिसरामध्ये संततधार बघायला मिळते आणि त्याचा परिणाम काय झालाय तर त्याची दृश्य आपल्या समोर आहेत। याचं कारण काही वाहनं तिकडे अडकून पडलेली आहेत। विसर्ग वाढवण्यात आलाय त्यामुळे पूरस्थिती बघायला मिळते। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 29,000 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात येतोय। परिणामी नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती आहे। रस्त्यानं नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं तर पुराच्या पाण्यात काही 4 चाकी अडकून पडले आहेत। अग्निशमनकडनं गाड्या बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं तर भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय। तर ही दोन दृश्य आपण बघताय। एकीकडे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4 चाकी तर दुसरीकडे वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे भिडे पूलही पाण्याखाली गेला। खडकवासला धरणातून हा विसर्ग वाढवल्यानं ही स्थिती आपल्या समोर आली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे जे 4 धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर हे 4ही धरणं आता 100% भरल्यामुळं खडकवासला धरणातून 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आणि आता मी डेक्कन परिसरात आहे आणि इथं जर आपण बघितलं तर नदीलगत जे रस्ते आहेत, बाबा भिडे पूल आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। या नदीलगत रस्त्यावर जे वाहनं या ठिकाणी उभी होती, पार्किंग करण्यात आलेली होती ते देखील पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। जवळपास 4 ते 5 गाड्या या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। जवानांकडून हे वाहनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत, मात्र पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढतच चाललेला आहे। त्यामुळं कुणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये यासाठी सातत्याने अग्निशामक दल असेल, पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असेल त्यांच्याकडून या ठिकाणी सांगितलं जातंय। अजूनही धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळं जो विसर्ग आहे मुठा नदीमध्ये खडकवासला धरणातून तो हळूहळू वाढवला जाऊ शकतो। सध्या 30,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने काही वाहनं पाण्याखाली गेलेले आहेत। समोर जर आपण बघितलं तर वॅगनआर कार आहे, पुढं अजून 2 ते 3 गाड्या आहेत। वाहनांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे अशी परिस्थिती सध्या आहे। सातत्याने आवाहन करून सुद्धा लोक बरेचदा या ठिकाणी गाड्या लावतात आणि अशा पद्धतीने सध्या वाहनं जे नदीपात्राच्या रस्त्यावर लावण्यात आलेली होती ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले। त्यामुळं जर या ठिकाणी कुणी वाहनं लावत असेल तर अजूनही धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सातत्याने हा विसर्ग वाढवला जातोय। त्यात अशा पद्धतीने वाहनांचं नुकसान देखील होऊ शकतं। त्यामुळं अर्थातच कुणी पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि या नदीलगतचे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी वाहनं लावलात तर अशा पद्धतीने वाहनं देखील पाण्याखाली जात आहेत। आता सध्या महानगरपालिका आणि पोलिसांकडून जागोजागी लोकांना तैनात करण्यात आलेला आहे आणि सातत्याने नदीलगत घरं असतील त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। आता चंद्रपूरला जाऊया। चंद्रपूरमध्ये शहर आणि परिसरातली पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आली असली तरी शेतकऱ्यांची धास्ती काही संपलेली नाही। याचं कारण वर्धा, इरई आणि झटपट या नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। पूर ओसरताच नुकसान किती मोठं आहे याचा अंदाज समोर येतोय। किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत नदीचं पाणी साचलेलं। या संपूर्ण भागातील शेतात नदीतला गाळ मोठ्या प्रमाणात साचलाय आणि कापूस, सोयाबीन उत्पादकांची इकडे संख्या मोठी आहे। त्यामुळे पुरामुळे शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर उभा राहिला। तर पुणे, सातारा परिसरात पावसाने काहीशी उसंत घेतली आणि त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय। कारण जे पाणी वाहत होतं, जे पाणी वाढलेलं होतं ते आता काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते आणि त्यामुळे नागरिकांना हा दिलासा आहे। उजनी तसंच वीर धरणातून सोडण्यात येणारा प्रवाह कमी झालाय, त्यामुळे पंढरपूरकरांना दिलासा मानला जातोय। पूर ओसरू लागलाय त्यामुळे नदीकाठच्या व्यास नारायण वसाहत आणि अंबिकादेवी वसाहतीत शिरलेलं पाणी कमी झालं। सध्या उजनी धरणातून येणारा विसर्ग 50,000 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आलाय, तर भीमा नदीत केवळ 94,000 क्युसेक विसर्गाने पाणी वाहत आहे। चंद्रभागेचं हे विशाल रूप राहुल गोडसेंनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलं। आता पंढरपूरमधली बातमी। पंढरपूरमध्ये तब्बल 12 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसल्याचं बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे झालं काय तर सखल भागात पाणी साचलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला। शहर आणि तालुक्यात झालेल्या पावसानं
मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांना. दुसरीकडे पंढरपूर गादेगाव रस्त्यावर या वाऱ्यामुळे विजेचे खांब रस्त्यावर पडले आणि वाहतूक थांबवण्यात आली. खांब वाहनावर पडले, त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं. पालघर आणि वसई विरारमध्ये आपल्याला माहिती आहे जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता. प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे नागरिकांचंही मोठं नुकसान झालेलं. आणि या आता अतिवृष्टी तसंच ढगफुटी सदृश नुकसानीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जारी झाला आहे. पालघर आणि वसई विरारमधील पूरग्रस्तांकरता राज्य सरकारची मदत जाहीर झाली आहे. प्रति कुटुंब 10,000 ते 1.5 लाख या मर्यादेमध्ये ही मदत जाहीर झाली आहे.